आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की या केवळ नशिबाच्या आधारावर जगतात। राणी, पहिला सिनेमा तुमचा जो हिट झाला नव्हता, हो त्यानंतर हे खरं आहे का की शाहरुख खानने रेकमेंड केलं होतं की हा सिनेमा राणी मुखर्जीला देण्यात हो यावा? हो हो एकदम खरं आहे हे. माझ्या मते त्यांनी माझी राजा की आएगी बारातची झलक पाहिली होती. तर मी काही एक्सप्रेशन दिले होते ते त्यांना खरंच आवडले. ते गाणं असं होतं की राजा की आई है बारात मेरे आंगन में. तर या गाण्यामुळे खरं तर माझी प्रगती झाली. कारण मी काय गायलं राजा की आएगी बारात, तर शाहरुखजींना खूप आवडलं आणि माझ्या मते करणला त्यावेळी त्या रोलसाठी काहीतरी 8 म्हणजे हिरोईनींनी रिजेक्ट केलं होतं. तर त्यांच्याकडे अजून कुठलाही चॉईस नव्हता. सो आय वॉज द लास्ट चॉईस. 8 हिरोईनींनी रिजेक्ट केलं. त्या म्हणाल्या की आम्हाला शाहरुख आणि काजोलच्या मध्ये कबाब में हड्डी नाही बनायचंय. तर करणला वाटत होतं की मी हड्डी बनावं. तर मी त्यांना विचारलं की बाबा कबाबमध्ये मला हड्डी का बनवायचंय तुम्हाला? तर ते म्हणाले की नाही, तुम्ही बिंदास हड्डी बना, मी सगळं सांभाळून घेईन. तर मला म्हणजे पहिल्याच सीनमध्ये मारून टाकलं. कारण प्रेक्षकांना वाटेल की ही फिल्ममध्येच नाहीये. एंडमध्ये तर यांची म्हणजे जोडी होईल शाहरुख आणि काजोलची. तर एक मास्टर स्ट्रोक होता माझ्यामध्ये करणच्या हिशोबाने की पहिल्या सीनमध्ये सांगितलंय की ऍक्च्युली हड्डी आहे पण ऍक्च्युली हड्डी नाहीये. पण परंतु कसं रोल तो मिळाला जो 8 ने रिजेक्ट केला हो होता. हो हो थँक गॉड त्यांनी रिजेक्ट केलं. मी त्यांची खूप आभारी आहे. तुम्ही पूजा भट्टच्या आभारी आहात की त्यांनी गुलामचा रोल रिजेक्ट केला होता? हो, मी खूप म्हणजे सगळ्यांची म्हणजे मी आभारी आहे. ज्या लोकांनी ती फिल्म नाही केली आणि मी ती फिल्म केली त्यांची मी खूप आभारी आहे. कारण मी नेहमी म्हणते की म्हणजे हाजीर असो तो वजीर होतो. तसंच रोल म्हणजे ज्यांना जो रोल मिळणार असतो त्यांना तो मिळतो. तर जो रोल मला मिळणार आहे तो मलाच मिळेल. जे मला करायचंय, जे माझ्या नशिबात आहे ते होणारच. तर बऱ्याच अशा गोष्टी चलते आहेत ज्या चलतेमध्ये ऐश्वर्याने हो थोडा सिनेमा करून नंतर सोडला होता. मग हो. तुमच्याकडे तो रोल आला. हो. हां. ती तर एक म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. ते शाहरुखजींकडे त्याची सगळी उत्तरं आहेत. म्हणजे कशासाठी ते झालं होतं. म्हणजे जसं आम्ही ॲक्टर लोक असतो, की जेव्हा आमच्याकडे फिल्म काय येते गोष्ट काय एखादी ते तरी सांगा. आता हे सांगणं गरजेचं नाहीये. शाहरुख माझे खूप चांगले मित्र आहे आणि जेव्हा ते माझ्याकडे घेऊन आले चलते चलते फिल्म की ही फिल्म तुम्हाला करायची आहे, तर मी ऑटोमॅटिकली होच म्हणाले. कारण शाहरुख हे असे को-स्टार आहेत की ज्यांच्याबरोबर मी करिअरच्या सुरुवातीला काम केलं होतं आणि त्यांच्याकडून खूप शिकले होते मी आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत. तर साहजिकच जर जे प्रोड्युसर झालेत तर मी त्यांची फिल्म करणं तर मी म्हणजे साहजिकच हो म्हणाले. त्यांच्याच बरोबर कभी अलविदा ना कहना, हो. त्यामध्ये सुद्धा तो रोल तुम्हाला मिळाला जो काजोलने रिजेक्ट केला होता. हो, ही तर करण आणि काजोलच्या मधली गोष्ट आहे. कोणाकडे रोल जातो आणि काय होत नाही ती वेगळी गोष्ट आहे. तसं मी पण खूप रोल्स रिजेक्ट करते. ती कोणा दुसरीकडे म्हणजे ती दुसरी ॲक्ट्रेस करते. तर ही तर फिल्म इंडस्ट्रीमधलीच एक पद्धत आहे. शाहरुखचा एक इंटरव्ह्यू मी वाचला होता ज्यामध्ये खूप कौतुक केलं होतं त्यांनी तुमचं. ते म्हणाले की मी राणीवर इतका विश्वास आहे माझा की अर्ध्या रात्री सुद्धा तिला कुठला रोल करायला सांगेन तर ती लगेच येईल. हो. एकदम बरोबर. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आमिर आणि शाहरुखसाठी मी बॅकग्राऊंडमध्ये ज्युनियर आर्टिस्ट बनायला पण तयार आहे. कारण त्यांनी माझी खूप मदत केली आहे. जेव्हा मी त्यांच्याबरोबर पहिला सिनेमा केला, ते खूप मोठे स्टार म्हणजे सुपरस्टार होते तेव्हा. कारण मी लहानपणापासूनच म्हणजे आमिरची फिल्म बघत मी मोठी झाले. कयामत से कयामत जेव्हा रिलीज झाली होती, मी शाळेमध्ये होते आणि त्यांना बघत म्हणजे मी मोठी झाले आणि त्यांच्यासमोर जेव्हा मी उभी राहिले ॲज अ हिरोईन, मला असं वाटलं बापरे! एवढा मोठा स्टार माझ्यासमोर उभा आहे. पण कधीही म्हणजे ना शाहरुखने ना आमिरने मला हे जाणवू दिलं की ते इतके मोठे स्टार आहेत आणि मी एक नवीन कलाकार आहे. तर ही गोष्ट माझ्या करिअरमध्ये खूप कामाला आली. की मला असं वाटलं की एवढे मोठे स्टार आहे की पण कामामध्ये एवढं लक्ष आहे आणि एवढं सिन्सिअरली काम करतात. तर अशीही म्हणजे पद्धत असायला पाहिजे. तर सक्सेस मिळणं ही एक म्हणजे स्टॅग्नेट पॉइंट नसतो. तर त्या सक्सेसला पुढे कसं न्यायचं आणि कशी मेहनत करायची हे मी त्यांच्याकडून शिकले. तर तर मी आय हॅव बीन व्हेरी इन्स्पायर्ड बाय वीर झारामध्ये तुमच्या कामाचं शाहरुख बरोबर हो. खूप कौतुक झालं हो. आणि मी ऐकलंय की प्रेसिडेंट मुशर्रफनी तुम्हाला तुमचं खूप कौतुक केलं हो. तुमच्या रोलसाठी. हो.
त्यावेळी मला म्हणजे डिनरसाठी लंचसाठी बोलावलं गेलं होतं आणि मला खूप आनंद झाला होता त्या वेळेला, कारण खूपच सुंदर फिल्म होती वीर झरा एकच. खूप चांगली होती फिल्म ही. एक खूप चांगला मेसेज देत होता त्या फिल्ममध्ये. जेव्हा पाकिस्तानचे त्यावेळेचे जे म्हणजे प्रेसिडेंट होते ते. प्रेसिडेंट होते आणि त्यांची वाईफ आणि जे कोणी कॅबिनेटमधून आले होते पाकिस्तानमधून, त्यांनी खूप स्तुती केली वीर झराची आणि म्हणाले की आणखी या प्रकारचे सिनेमे बनायला पाहिजेत आणि ते खूप मोठे फॅन आहेत अशा फिल्म्सचे, त्यांची वाईफ स्पेशली. तर म्हणजे खूप छान वाटतं असं ऐकून. त्यांच्या वाईफने तुमचा हात पकडून सोडलाच नाही खूप वेळापर्यंत. हो. बट शी इज व्हेरी, व्हेरी गॉर्जियस लुकिंग लेडी. खूपच सुंदर आहेत. आणि त्यांच्याशी तुमची संध्याकाळी पुन्हा भेट झाली राष्ट्रपती भवनमध्ये, जेव्हा हो. प्रेसिडेंट अब्दुल कलामने तुम्हाला बोलावलं हो. होतं. आणि खूपच स्वीट होते कलामची. आय थिंक ती एक म्हणजे एक मेमरी आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे मी कधीच विसरू शकत नाही. अशा व्यक्तीला भेटणं म्हणजे इतके डाऊन टू अर्थ होते ते अब्दुल कलामजी. आणि जेव्हा त्यांनी ब्लॅक फिल्मबद्दल बोलले आणि मुशर्रफ साहेबांना बोलले की यू मस्ट सी धिस फिल्म. सो आय फेल्ट व्हेरी, व्हेरी हॅपी अँड प्राउड. ब्लॅकमध्ये खरंच तुमचा परफॉर्मन्स अतिशय सर्वोत्कृष्ट होता. मी ऐकलंय हो. की दिलीप कुमारने देखील तुम्हाला एक लेटर पाठवलं तुमचं कौतुक करणारं. हो. दिलीप कुमार अंकल आणि बाबा म्हणजे जुन्या काळापासूनच खूप चांगले मित्र आहेत. अ, बाबांनी त्यांच्याबरोबर एक फिल्म केली होती, लीडर, ज्याचे ते म्हणजे डिरेक्टर होते. तर खूप जुनं नातं आहे, म्हणजे चालत आलं आणि जेव्हापासून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलंय, सायरा आंटी आणि दिलीप अंकलने नेहमी मला म्हणजे खूप म्हणजे एन्करेज केलंय. आणि जेव्हा ते ब्लॅकच्या प्रीमियरला आले आणि नेक्स्ट दिवशी मला त्यांच्याकडून चिठ्ठी मिळाली. पुन्हा मी रडायला लागले. पुन्हा तो माझा नळ चालू झाला, जो नळ आहे. आणि मला असं वाटलं की जे सगळ्यात मोठे शहेनशाह आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधले दिलीप साहेब, आणि ज्यांच्या ॲक्टिंगचं कौतुक करताना लोक थकत नाहीयेत, त्यांच्याकडून जेव्हा माझं कौतुक झालं, मला वाटलं की हा जो प्रवास आहे म्हणजे माझ्या करिअरमध्ये, आय थिंक हे थोडंसं एक स्टेप म्हणजे एक पाऊल उचलायला होतं, ते मी पाऊल उचललं. दिलीप साहेब एक इन्स्टिट्यूशन हो. आहे. ते तर एक खूप हो. मोठे ॲक्टर आहेत, खूप हो. श्रेष्ठ आहेत. त्यांनी तुमचं कौतुक केलं तर खूप मोठं सर्टिफिकेट आहे. हो. अमिताभ बच्चनने या सिनेमामध्ये तुमच्याबरोबर काम केलं. हो. ते काय म्हणाले होते? माझा जो एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा, म्हणजे इट्स वंडरफुल. कारण अमितजींसारखे व्यक्ती जे आजपर्यंत देखील ज्या प्रकारचं एन्थुसियाझम आहे त्यांचं, ज्या प्रकारे काम करण्यासाठी ते येतायत, असं वाटतं की एक लहान मुलगा आला सेटवर. कारण त्यांचं जे स्पिरिट आहे, इट्स सो यंग. आणि आमच्यासारखे म्हणजे जे नवीन कलाकार आहेत, त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला म्हणजे मिळतं. ही इज लिव्हिंग इन्स्टिट्यूशन फॉर अस, लिव्हिंग लेजंड. आणि माझं खूप मोठं नशीब आहे की त्यांच्याबरोबर मला एक फ्रेममध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्यांचे पिक्चर मी लहानपणापासून बघून इन्स्पायर झाले आणि फॉर अस अमिताभ बच्चन म्हणजे अरे बापरे! अमिताभ बच्चनचा सिनेमा. म्हणजे आज मी त्यांना अमित अंकल किंवा अमितजी म्हणते. परंतु त्यावेळी असं होतं अमिताभ बच्चन.